जे आपण सलाम किसानचं ड्रोनचा वापर केला मी, त्या वापरानंतर मला एवढंच लक्षात आलं, जे रोग येतात, जे पेस्ट येतात, त्याच्यात बऱ्यापैकी आपल्याला जवळजवळ 25 ते 30% नुकसान व्हायचं. तर ते नुकसान थोडं का होईना 5% झालं, पण 25% परत वाचलं. त्याच्यामुळे जी क्वालिटी होती ती क्वालिटी बिघडली नाही द्राक्षाची. माझे नाव समाधान अरुण वाघ, राहणार वागळे, तालुका बागलाण, जिल्हा नाशिक. जेव्हा सीझन चालू होतो त्या सीझनमध्ये क्लायमेटिक कंडिशन बिघडते. त्या क्लायमेटिक कंडिशन बिघडत असताना 7-8 दिवस पाऊस उघडत नाही. आपले शेतात ट्रॅक्टर चालू शकत नाही. डिसीज कंट्रोल करायचे, पेस्ट कंट्रोल करायचे, त्यावेळेस आपण ड्रोनचा वापर करू शकतो. आणि त्यावेळेस कंडिशन अशी राहते, आपल्याला त्यावेळेस एखादा तास फक्त वातावरण मोकळं भेटतं. तर तेव्हा आपण त्या एखादा तासात ड्रोन कमीत कमी 4-5 एकर स्प्रे करू शकतो. म्हणून तेवढं आपल्याला कंट्रोल भेटू शकतो. मी पावसातच एक्सपेरिमेंट केला होता आणि त्यावेळेस जे कव्हरेज पाहिलं, मी खाली पेपर ठेवलेला होता. त्या पेपरमध्ये ड्रोनचे ते ड्रॉपलेट येतात का नाही पाण्याचे, ते बघितलं. कंडिशन पाहून ड्रोनचा उपयोग केलेला अतिशय महत्त्वाचा राहील. अशा कंडिशनच्या वेळेस आम्ही सलाम किसान या कंपनीचं ड्रोन बुक केलं डेमोसाठी. त्यावेळेस त्या कंपनीचा ड्रोन पायलट आला ड्रोन घेऊन. मग त्यांनी आम्हाला सगळी इन्फॉर्मेशन दिली. त्या इन्फॉर्मेशन नंतर आम्ही स्प्रे घेतला. तो स्प्रे घेतल्यावर आम्हाला असं वाटायचं की काय असेल बुवा, नुसतं झीन दिसायची. पण त्याला जे ATR दिलंय, त्या ATR जवळजवळ त्याला 4 नोझल, त्या 4 नोझलमध्ये 8 ATR आहेत. त्या 8 ATR मध्ये जवळजवळ 4 ते 5 फुटाचं अंतर ते कव्हर करतं. या सलाम किसानच्या या ड्रोन अभावी आम्हाला एवढा जे की मी डिसीज आणि पेस्ट कंट्रोल केलं आणि त्याच्यात मला क्वालिटी भेटली. त्या क्वालिटीमुळे मला मार्केटमध्ये क्वांटिटी बी जास्त टाकता आली, रेट बी चांगले भेटले आणि उत्पन्नात बी मला वाढ झाली. जर तुम्हाला ड्रोन डेमो बुकिंग करायचं असेल तर खाली सलाम किसान या कंपनीचं खाली कॉन्टॅक्ट नंबर आहेत. त्या कॉन्टॅक्ट नंबरवर तुम्ही संपर्क साधावा. तुम्ही एकदा का होईना एकदा यूज करून पहा. मी फक्त शेतकरी नात्याने सांगतो, आपला फायदा आहे एवढं बोलतो आणि थांबतो. धन्यवाद.